आपण आता पाहत आहात ही जुन्या काळातली विहीर आहे. बापू बिरू उर्फ अरुण हेगडेच्या शेतातली ही विहीर आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की ही विहीर इकडे बघून सांग बाबा किती सालची आहे. 1851 सालातली 1851 सालातली ही विहीर आहे. फार जुनी आहे त्याच्यावरती. आणि इथं दोन मोठं बघताय साल आहे त्याच्यावरती. आता हे आपण आलेलो आहोत इथं चिक्कूच्या बागेजवळ. हे आपण पाहताय चिक्कूची बाग आणि त्याचा हा ऊस. आपण आता ड्रॅगन फ्रूटच्या शेतीतून त्याच्या ऊसाच्या शेतीत आलेलो आहे. बाजूला चिक्कूची प्रशस्त अशी बाग आहे आणि तुम्हाला माहिती आहे रामफळाचं झाड. बापू बिरू आपला चिक्कू सारखाच गोड आहे. रामफळाचं झाड दाखव. इकडे तो रामफळ दाखवतोय. रामफळ चांगली लागलेले झाडाला, खूप चांगली. आणि आजच्या या निमित्तानं खरं तर वजीर भाईजांची आठवण होते आणि त्याच्या अनुपस्थितीमुळं मला आज हे असं सगळं शूट करून तुम्हाला दाखवावं लागत आहे. त्यालाही इन्व्हाइट केलेलं होतं बापूनं, पण तो आलेला नाही लग्न असल्यामुळं घरी त्याच्या. इथं ड्रिपची सिस्टीम आहे आणि लवकरच आता त्याच्या मळ्यातून फेरफटका मारून आम्ही अकलूजकडे प्रस्थान करणार आहोत, कारण तिकडे भाईजान आमची वाट पाहतोय. लवकरच आपणा सर्वांच्या गाठीभेटी होणारच आहेत. करकंब सोलापूर, दीपक आणि टीम सोलापूरकर आपल्या स्वागतासाठी इच्छुक आहेत. हे आपण पाहताय. आता आम्ही चिक्कूच्या बागेत इकडं प्रवेश केलेला आहे. झाडाला खूप चांगले मोठे मोठे चिकू लागलेले आपण पाहताय. कधीतरी एक दिवस विरंगुळा म्हणून आपण असा शेतीत मस्तपैकी फिरायचा आनंद आणि आस्वाद जरूर घ्यावा. जे मित्र रिटायर झालेत, घरात बसून आहेत, कधी मित्रांच्या संपर्कात राहत नाहीत, काही ग्रुपवरती पण रिस्पॉन्स करत नाहीत, तर ते जे मित्र आहेत, काही उदाहरणं आहेत, 100मध्ये बरेच जण आहेत, पण एक उदाहरण मी सांगतो. दाभुगडे आपला रिटायर झाल्यापासून बेपत्ताच आहे कुठं. आता बापूला मी विनंती करतो, बापू इकडे चिक्कूच्या बागेत या बाजूला ये, म्हणजे आपला दोघांचा पण चिक्कूच्या बागेसोबत आपलाही दोघांचा फोटो येईल. चिक्कूची बाग अशी आहे, तर मग आपल्याला पण असंच कॅमेऱ्याकडे पाहावं लागेल. आपण पाहताय मस्तपैकी चिक्कूची बाग. खूप छान छान चिक्कू आहेत सगळ्या बागेमध्ये. आणि बापूकडं तुम्ही सुद्धा चिक्कू खायला यायला हरकत नाही ड्रॅगन फ्रूट खायला या. असं म्हणतोय.